पावभाजी, हे पावभाजी, पाव, बटर. मी नाही केलं काय केलं परम कुठे पाव सावून काय ते काय बघितलं नाही मी काय बघितलं नाही लाईव्ह वरती काय किमा मटन किमा पराठा. काय किमा पराठा. आजचं जेवण किमा पराठा पावभाजी. आता आम्ही चाललो जेवायला आणि ते बिल्डिंगच्या खालीच एक हॉटेल आहे नवीन. हॉटेल म्हणजे असं ओपन प्लेस हॉटेल आहे आणि पहिल्यांदाच मी ट्राय करते तिकडे, तर बघूया कसं आहे काय आहे जेवण. हॉटेल इन्फिनिटी नाव आहे. इन्फिनिटी हे आहे इन्फिनिटी हॉटेल. ओपन प्लेस आहे. वरती पण सिटिंग अरेंजमेंट आहे. खरं मला असं मोकळ्यावरती ओपन प्लेस बसायचं होतं. बघा रोड पण दिसतो इथनं, मस्त आहे. ओपन प्लेस हॉटेल. इकडे आहे मेन्यू कार्ड. आता आम्ही मागवला आहे खिमा पराठा. तर आता मागवलेला आहे खिमा पराठा आणि आम्ही खिमा पराठा खाणार आहोत. आणि हे असं ओपन प्लेस आहे हॉटेल. छान आहे, छोटंसं आवडलं मला. पावभाजी आहे का? हे बघा इथे आहे काय मटन किमा पराठा. ते आहे खिमा पराठा. हे बघा हे आहे खिमा पराठा आणि हे बटर आहे. बटर असं लावायचं पराठ्याला. लिंबू, गुंडू त्याला झोप आहे. कसं आहे? छान आहे, मस्त आहे. आणि दुसरी डिश पण आलेली आहे पावभाजी. हे पावभाजी, पाव, बटर, कांदा, कोथिंबीर आणि इकडे चालू आहे खिमा पराठा आणि पावभाजी. पण टेस्ट करूया. छान, मस्त, एक नंबर. पावभाजी पण छान. जेवण झालेलं आहे आमचं. छान होतं, सिम्पल, जास्त स्पायसी नव्हतं. खाऊ गल्लीमध्ये आलं. खाऊ गल्लीमध्ये आता बाकीचं खाऊन आता चायनीज खाणार आहे, फ्राईड राईस वगैरे. आमचा नेहमीचा फ्राईड राईसवाला दाखवते तुम्हाला. आम्ही ह्याच्याकडनं फ्राईड राईस घेतो. नाही 2-3 मी लाईक केलं का? काय केलं? नंतर परवा कुठलं तरी पाऊस आला म्हणून काय ते टाकलं होतं काय बघितलं नाही ते. मी काय बघितलं नाही. लाईव्ह वरती होती. त्यांच्या मोबाईलवर सबस्क्राईब केले. तिकडे गेलेलो आता मगाशी. तिथे जरा संपले बिर्याणी वगैरे. आता मग इकडे आलो. तिकडे पण तुमच्याकडे पण संपलं. मंत्र्याने तरी माझा 7:30 पावणे 8 संपलेला. मंत्र्याने नाही संपलं. जरा तिकडे बनवून जरा नको एवढं पण नको, नॉर्मल कर.
चमचमीत पाहिजे हो. प्रत्येकाचं एक असतं. माझी बायको फेसबुकला स्टोरी असते घरात घरातून बाहेर पडत नाही. नाही हां नुसतं फोटो काढायचं स्टोरी टाकायचं फेसबुकला. बायकांचं काम काय तेच आहे. हां नाही राहायचं नाही. तुमचा व्हिडिओ टाकणार आहे आज बघा. मी काय बोलत नाही का कसं माहिती आहे का पाहिजे हो काहीतरी. होय हे काय माहिती करायला आठवण नसतं माझं. होय बरोबर आहे. तुला खायला काय पाहिजे ते खा, कपडे कुठले पाहिजे ते घाल, असं आहे. असं नाही की बाबा हे चालत नाही ते चालत नाही. सगळं करायचं. त्याला नूडल रेडी. नूडल्स आहे. असं चेक करू म्हणून ठीक आहे. आहे बरोबर. मस्त मस्त भैया मस्त बनवतात चायनीज. एक मिनिट. कुठून नाशिक बद्दल सांगू शकत नाही. एक युट्यूबवर पण भरपूर असे मिळवले. आता आम्ही पार्सल घेतलेलं आहे. नूडल्स घेतलेत आणि हे बघा मस्त बनवलं ना नूडल्स भैया. आणि माझे व्हिडिओ पण बघतात युट्यूबवरती. करा. कुठे आलाय तुम्ही? कुठे आलेस तू? हाऊ गल्ली. काला चौपाटी. आणि आम्ही घेतले भैयांकडनं नूडल्स. भैया खूप छान आहेत हा. आणि तिथे नूडल्स खायचे, राईस खायचं, चायनीज छान बनवतात. हे रंकाळा चौपाटी म्हणायची याला. आता आम्ही घेतलेलं आहे पार्सल. घरी जाऊन खाणार. या सगळ्यांनी बघायला. तर हे बघा हे नूडल्स आहेत. मी भैयांकडून आणलेले मस्तपैकी आहेत. अशा प्रकारे नूडल्स मी असे काढून घेतलेले आहेत. आता टेस्ट करते मी. मस्त 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 बनवलेत भैया. एक नंबर. मला ॲक्च्युली त्यांचा राईस असतो शेजवान फ्राईड राईस, तो छान असतो. तो मला फार आवडतो. आणि आज मी उशिरा गेली त्यामुळे संपलेलं सर्व त्यांचं. फक्त नूडल्स बाकी होते. द्या म्हटलं नूडल्स. मस्त बनवतात खरंच. किती छान बनवतात. आजचं जेवण किमा पराठा, पावभाजी अँड नूडल्स. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि फॅमिली फ्रेंड्समध्ये शेअर करा. चला तोपर्यंत बाय. मी एन्जॉय करते माझे नूडल्स. बाय बाय.